कर्णस्वर्णविलोलकुण्डलधरामापीनवक्षोरुहां मुक्ताहारविभूषणां परिलसद्धम्मिल्लसम्मल्लिकां लीलालोलितलोचनां शशिमुखीम् आबद्धकाञ्चीसृजम् दीव्यन्तीं भुवनेश्वरीं अनुदिनं वन्दामहे मातरम्। आनन्दाश्रमशिष्याग्र्यं स्वानन्दाम्बुधिमज्जितम् आनन्दाश्रमिणं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम्। ॐ श्रीगुरुभ्यो नमः। श्री भवानी शंकराय नमः। श्रीमात्रे नमः। बोरिवली सभेच सदस्यांनी निमंत्रण दिलेलें तें स्वीकार करून आम हांगा आयले आनी मागशी फंता एक अर्ध दिवसा खातीर की आमी हांगा उपस्थित जालेली तकल्ले विशय आशिल्लो पळय विरार्थन 40 years ऑफ द सोसायटी सभा इटसेल्फ वाह उपयुक्त विरार्थन आयली हांगा आनी ताजे पयलें तुमगेलेंच इन्विटेशन स्वीकार करून केन्ना येयली 2000 सुमार सो हांगा अशी याना पड ह्या पंता आमकां कल की भ्रम जालो आमकां खंयची विंगड सभेन धाडता असो थी म्हणून आतां पळयल्यार विलक्षण आतां कत्रे मामान म्हणलेल बारी स्वागत जालें दिंडी इत्यादी एंड देर इज मोर टू कम खंय पळय एक उत्सुकता आसा आमकां पळोवची गुरूंगेलो अनुग्रह तशी विलसीत जावचें आसूर जाल्यार जिवनांतू प्रत्येक साधकाल जिवनांतू सदस्यांक गेले आनी तशीच समाजांतू एक अभिवृद्धी आमच्या आसूर जाता एक मंगलता येता म्हणूच अशी कार्यक्रम तुमगेलें निमंत्रण स्वीकार करून आमकां येवच्यांतू एक संतोष जाता। भवानी शंकर दावाल हांगा पूज जाता स्वाम्यांनी कसले एक शक्ती संचार केला तातूंत म्हाकाय भाग घेवचा जाता आनी ताचो एक आनंद घेवचा जाता। हांगा येवचे भितर पळयाती प्रकाश आनी विमर्श हे दोन शब्द तुमी अवश्य आयकल्यात अर्थात विमर्श करता ती लोक विचार करता ती शब्दांक घेवन श्लोकांक घेवन हय न्हय हांगाय जातच न्हय जाता की प्रकाश आमगे शैव शाक्त आगमांतू काश्मीर हें स्पश्ट केल्या शिवम प्रकाश तो आपणांतूच मस्त आसा भवानी शंकर देव अखंड रुपांतू तागेल विकास जाता शिवतत्वाचें ज्ञान प्राप्त करचे स्मरी आमकां विमर्शाद्वाराचें जाता। विमर्श म्हळ्यार शक्ती प्रकाशान तें स्पंदन जायना पळय अहं जानामी ह्या अनुभवांतू ओ आय नो दीस म्हणून आपणालेच आत्मबोध जावचें अथवा शिष्याक शक्ती अनुग्रहान शिवस्पर्श जावचो शिवज्ञान जावचें संभव आसा। शक्ती ना म्हण जाल्यार जीवभावान तो आमी बद्ध आनी तो आपणाल अखंडतेन तो निमज्जित जावन आसा। शक्ती संचार आसता दॅट इज द ब्रिज म्हणून येता आनी अंततोगत्वा ती शक्ती सुद्दां कशी विलक्षण जीव आनी ईश्वरांत कसलो भेद आसा की तो भेद सुद्दां काडटली। उगडास्तवन घेयाती वी हॅव इनहेरिटेड दीस आनी हें आमगे लक्ष्य तुमगे स्वागत भजनेंतूय तुमी तांचें म्हणलेलें आचार्यय तांचें सांगता ती संस्कृतांत सांगतात का आमगेले अत्यंत एक प्रिय श्लोक अविद्यानामन्तस्तिमिरमिहरद्वीपनगरी ती राजराजेश्वरी भुवनेश्वरी खंयचेय रूपान तिगेलें आराधन आमी करूं जाता शिवपत्नी शक्ती जावन आसा अविद्यानामन्तस्तिमिरमिहरद्वीपनगरी अविद्याग्रस्त सती आजुन एके ज्ञान जायनी
तांकां तिमिर मिहिर द्वीप नगरी अंधकार दूर करतल्या मिहिर कोटी सूर्य सदृश प्रकट जावन अज्ञान दूर करून प्रकाशानं आप्लावित करतली. आत्मज्ञान प्रदान करतली. तिमिर मिहिर द्वीप नगरी. तशी ध्यान करतना देवील ध्यान करतना संकेत दिल्ल्या ती शास्त्रांतू तिगल एक इट्स एन आयलंड प्रोटेक्टेड आणि तिगल शी रेन्स सुप्रीम देर. तशी ध्यान करा ती कसले अंधकार ना थंय इत्यादी. तिमिर मिहिर द्वीप नगरी जडानां चैतन्य स्तबक मकरंद स्मृतिझरी. सौंदर्य लहरींतूल श्लोक आचार्य शंकरांनी व्यक्त केल्या ऐश्वर्य देवीला. जडानां बुद्धिमांद्यस उलोवंक कामून दिसता व्यक्त करूं जायना. बरें कार्य करूं कामून दिसता कळना. झगड जाता ती. अशी अवस्थेन तूं केन्ना त्या शक्तीला आमी आवाहन करता ती तर ते जडत ती काढता. The inability to express. Remember, expression is not just speaking, not just speech. आमी कल एक उद्देशान करता ती आणि तो उद्देश पूर्ण जाता. इट हॅज बीन वेल एक्सप्रेस्ड म्हण येद. संकेताना सुफावस कले कार्य कोरना सुफावस उलोवना सुफावस एक्सप्रेशन इट फुलफिल्स इट सेल्फ. सो तशी ती जडता असल्यार तें जायना. मिसअंडरस्टँडिंग जाता ती. सो ते काडतल ती जडानां चैतन्य स्तबक मकरंद स्मृतिझरी. परिपक्व जालेले एक जांबळा फळ अशें म्हण जाल्यार तातूंत कशी एक रस येवच्या सूर जाता तशी ती वाणी प्रदान करता. एक्सप्रेशन प्रदान करता. अभिव्यक्त करूंक अवकाश प्रदान करता. कितल्याक आमगेल खुशी अभिव्यक्त करता ती तितल्याक ते आनी बर संस्कार येता ती. वय की ना. व्यक्त करच्यांतूय एक खुशी आसा जाल्लें तितलें न्हय. बर संस्कार आयल्या ती. दुख्खाचे संस्कार दूर वचले म्हणूची ती जडानां चैतन्य स्वरूपिणी जावन स्तबक मकरंद स्मृतिझरी जावन फ्लो a torrent of grace which removes, dispels jadata and helps in permitting the sadhaka to express the joy that he is now feeling. Stabaka makaranda sritijari daridranam chintamani gunanika. दरिद्रम है रे म्हाका जावं का म्हज्यान तूं सामर्थ्य ना. आर्थिक मानसीक कसलें आसा. दुर्बलतेचो अनुभव करतले आशिल्ल्या साधकाक ती कशी जावन येता. रक्षण करतली. दरिद्राणां चिंतामणी गुणनिका. चिंतामणी गुणनिका ते एक चिंतामणी आसता ते हातान धर न्हू कले इच्छा केल्यार ते प्राप्त जाता खंय. आतां ते खंय पळयल्या खंय की स्वर्ग लोकांत सुखाव आसा आमकां प्राप्त जाता हय तिगल ध्यान केल्यार ती तशी चिंतामणी गुणनिका जावन आमगेल कसले इच्छा आसा ती आमी वॉट आर नीड्स दे आर फुलफिल्ड बाय हर. आनी अंततो गत्वा जन्मजलधौ निमग्नानां दंष्ट्रावरा रिपुहस्य भवती. कोणाक अलम जाल्यार आजुनिके हांव ह्या संवसारांत बद्ध आसा म्हाका ज्ञान जाय हाज्यांतल्यान म्हाका काडी म्हूण प्रार्थना एक उत्कंठा म्हणटा ती उत्पन्न जाता. तशी लोकांक संवसार सागरांतल्यान उत्तीर्ण करतली काडटली. मुररिपू कोण कृष्ण वराह अवतार धारण केलेले कृष्णाल कशी दांत आशिल्ले टस्क्स बोर नवे आनी ताणें पृथ्वीक निमज्जीत जाल्ले पृथ्वीक वयर हाडलेलें तशी ती साधकांगेल उद्धार करतली. म्हजे कसलें जायना आतां तूं शिकरी म्हण ते एक आर्थ प्रार्थन करना फुडें प्रसन्न जावन उद्धार करतली ती. सो आमगेल्या जिवनांतू तीच शक्ती भवानी शंकर देवाल हांग आराधन जातना नमस्कार करता ती आनी प्रार्थन करता ती. आतां तूं आमगेल जिवनांतू ह्या चार रूपेण ह्यो अज्ञानाचो नाश करी आनंदाच्या अनुभवाक व्यक्त करचें एक सामर्थ्य दी. एक आर्थिक इत्यादी एक संपत्ती दी. सुख शांती दी आनी अंततो गत्वा ज्ञान दिवन ह्या संसार सागरांतल्यान आमकां उत्तीर्ण करी. आपणा चरणांतूंची लीन करून घ्या. ही तुमी प्रार्थना वस्तुतः स्वागत गीत आशिल्लें की मागीर खंयचें गीत आशिल्लें कोणाकय गोतना अर्थ जालो ना तुमकां म्हणलेलें आसा. चार अंश आयिल्ले भोव घंट जालेले
हीच आम्ही प्रार्थना करत असती. तुम्ही सगळ्यांक गेलेल्या कानं ह्या सभा प्रारंभ कार्यक्रमांतून देवाल चरणी कसलं हांग जातस की स्वीकार्य जावं. तुम्ही कसलं प्रेमान अर्पण करत असती तें स्वीकार्य जावं देवाक आनी ताका संतोष ह्या 4 स्तरांतूं आमकां प्राप्त जावं. महादेव शंभो. एक भजन करूया. गुरु महिम्न कले बरेले हांगा महिम्नोत्सव हाजेरी विमर्श सूर जाल हो वय नवे आमगेल रेटीन येवन तूं हे फोटो लायल्या खंयच्याची खंयची देवस्थानाची म्हणून खंयची वया सिक्रेट वे हुबळीच भवानी शंकर देवाची कल मल्टिपल इमेजीस घाल्यान तुवें की तशी आसा आमी समज पळय न्ही. वेरी नायस. तशें करूया. विश्वमूल से करूया हांगा. स्वाध्याय आसतल न्हू हांगा कितले दिवस दवरला. 3 दिवस दक्षिणामूर्ती स्तोत्राचेर आमी चिंतन करता आसती हांगाय तांचे प्रारंभ करता परत नवे नवे विचार केले येता ती. मौनांतासो देव आमी आमगेल भक्तीन व्यक्त करून भक्तीक ताका मुखरीत करता ती वय की ना. मागीर तो संतुश्ट जावन अनुग्रह करता. हेचे सगळे आमगेल प्रयत्न उपासना म्हणून घेता. विश्वमूल से स्पंदित हो घन महामौन ने जन्म लिया था. विश्वमूल से स्पंदित हो घन महामौन ने जन्म लिया था. शंकर ने अवतार लिया था. विश्वमूल से स्पंदित हो घन महामौन ने जन्म लिया था. शंकर ने अवतार लिया था. तीर्थों को करके संस्कारित तीर्थों को करके संस्कारित मठ मंदिर करके संस्थापित मठ मंदिर करके संस्थापित जन जीवन उज्जीवित करने जन जीवन उज्जीवित करने यति कुल का उद्धार किया था. यति कुल का उद्धार किया था. श्रुति मत का उद्धार
उद्धार किया था। श्रुति मत का उद्धार किया था। से स्पंदित हो घन महामौन ने जन्म लिया था। शंकर ने अवतार लिया था। पीड़ित जन को गले लगाकर पीड़ित जन को गले लगाकर हर दुख ते मन को दुलरा कर हर दुख ते मन को दुलरा कर चौक द्वार घर आंगन जा जा चौक द्वार घर आंगन जा जा अमित अनाविल प्यार दिया था। अमित अनाविल प्यार दिया था। अद्वैत भक्ति चित्त दिया था। अद्वैत भक्ति चित्त दिया था। विश्व मूल से स्पंदित हो घन महामौन ने जन्म लिया था। शंकर ने अवतार लिया था। प्रस्थानत्रय भाष्य बनाकर प्रस्थानत्रय भाष्य बनाकर परिक्रमण त्रय भारत का कर परिक्रमण त्रय भारत का कर शुष्क शून्य शंकित मानव को शुष्क शून्य शंकित मानव को निश्रेयस का मार्ग दिया था। निश्रेयस का मार्ग दिया था। संवित पद का लक्ष्य दिया था। संवित पद का लक्ष्य दिया था। विश्व मूल से स्पंदित हो घन महामौन ने जन्म लिया था।
हीच आमगेल प्रक्रिया स्थूलांतान सूक्ष्मांत वच्चे स्थूलांत व्यवस्था करची आणि करतना आनीकल सूक्ष्म किता जे दिकान आमगे लक्ष वता सूक्ष्मांत व्यवस्था केल म्हण जाल्यार स्थूल समज येता कार्य आमी पळयता ती थंय समज आमकां म्हण जाल्यार ताजें कारण कल्लें तें अन्वेषण करून थंय कले एक गडबड असल्या सम्म करची ही जी प्रक्रिया न्ही यू फायंड समथींग नॉट फंक्शनींग देन यू आर गोइंग टू गो टू द रूट ऑफ द प्रॉब्लम वॉट इज द कॉज एंड अटेंड टू इट बल्ब चलना मागीर बल्बा कोणें धाडावचें सुरू करना खंय कनेक्शन ना कल जाल्यार तशी एक सहज अन्वेषण करची प्रवृत्ती आसता तशीच हांव आमगेलो संवसार हांव तुकल गडबड जाता सो या म्हूण चिंतन करचें आसल्यार हाजें कारण केल्लें तंत वचका पडटा तें कारण मत महामौन भवानी शंकराल चरण थंय आमकां वच्चें आसा थंय एक आनंदाचो अनुभव जाता सो ती प्रक्रिया संपूर्ण एक कसली हातूंत आयोजीत केल्या तातूंत आमी चालू करची आसा ती कसली अभिव्यक्ती आसा ती कसलें प्रस्तुतीकरण आसा ताका संतुश्ट करून तागेलो अनुग्रह आमचेर आनी आमगेले एक परिपूर्ती तागेले चरणेंतू जावं म्हूण हें सगळें कार्य कोमटे रितीर संपन्न जावं अशी आमी गुरुचरणी तुमगेले सगळ्यांगेले लेखान प्रार्थना करता ती ओम नंदन्तु साधकाः सर्वे विनश्यन्तु विदूषकाः अवस्थाशाम्भवी मेस्तु प्रसन्नोऽस्तु गुरुः सदा सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः